पद्धतीने बनवले आहे त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नाही, लव्ह जिहाद, लँड जिहाद अशा पद्धतीचे शब्द केवळ ध्रुवीकरणासाठी वापरले जात आहेत आणि गेले 2014 पासून ते वापरले जात आहेत. त्याच्यामागे तथ्य किंवा त्याबद्दल काही त्या ठिकाणी सरकारी आकडेवारी ही काही सांगितली देखील जात नाही, तशा तऱ्हेची नाही देखील आहे. आणि त्यामुळे देश पातळीवरती जिथल्या राज्यांमध्ये अशा पद्धतीचे त्या ठिकाणी कायदे आणण्याचा प्रयत्न झाला भारतीय जनता पक्षाकडनं. त्याच्याबद्दल किती त्या ठिकाणी घटना अशा समोर आल्या, किती गुन्हे नोंदवले, किती लोकांवर कार्यवाही झाली, किती लोकांना शिक्षा झाली, या संदर्भामध्ये माहिती दिली पाहिजे ना आधी. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे त्यांच्या कार्यपद्धतीवरती, कारण ज्या पद्धतीचा त्यांचा इतिहास आहे, त्यांच्या हातामध्ये ही चौकशी दिलेली आहे आणि त्यातनं ते त्या ठिकाणी कायदा काढणार आहेत. परंतु याचा संपूर्ण उद्देश हा राजकीय आहे, ध्रुवीकरणाचा आहे आणि एकंदरच धार्मिक विद्वेष तयार करणं हाच त्याच्या मागे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. त्यांचे एक नेते नितेश राणे वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. संविधानाच्या आधारे शपथ घेतलेली आहे. मला असं वाटतं की राज्यपाल काय करतायत हा मुद्दा त्या ठिकाणी निश्चितपणे लोकांना चिंता वाढवणार आहे की राज्यपाल ही संस्था काय आहे, त्यांचं हे सरकार असतं आणि त्यांनी संविधानाचं संरक्षण करणं ही त्यांची भूमिका असते. त्यांच्या सरकारमधलाच एक मंत्री खुलेआम संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेतो, ज्या पद्धतीचा द्वेष तिरस्कार वाढवण्याचा प्रयत्न करतोय, समाजामध्ये विद्वेष तयार करण्याचा प्रयत्न करतोय, जी भाषा वापरतोय ती संविधानाच्या विरोधामधली आहे. आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की राज्यपालांनी संविधानाच्या आधारे तुम्ही देखील शपथ घेतलेली आहे तर त्याचं पालन करावं, त्या संविधानाचं रक्षण करावं. तर महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावर आतापर्यंत क्रीडा सुटली नाही त्याच्याबद्दल. बघा, हे सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. यांच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा वैचारिक किंवा त्या ठिकाणी कुठल्या तरी अजेंड्यावरती ते काम करतात असं नाही आहे. ते तिघेजणं सत्तेचे भुके आहेत आणि त्यामुळे सत्तेच्या वाट्यासाठी या दृष्टिकोनातून एकमेकांशी भांडण त्यांचं चालू आहे आणि त्यामुळे जनहित त्याच्यात नाही आहे, स्वहित आहे. लोक हे पाहत आहेत. सर, धनंजय मुंडेची भेट ही सुरेश दस यांनी केली का? संतोष देशमुखचे जो जो न्याय प्रक्रिया आहे त्याच्यावर काय घडामोडी? नाही, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. ज्या पद्धतीनं सरकारचं वतन राहिलं पाहिजे की एखादी दुर्घटना घडलेली आहे, एखाद्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीची हत्या झालेली आहे, निगृण हत्या झालेली आहे आणि तिथं न्याय कुठे आहे हे पाहणं, न्याय मिळेल हे पाहणं ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु त्यांचा सगळा दृष्टिकोन हा राजकीय राहिलेला आहे आणि त्यामुळे हे जे काही सुरेश धस आणि मुंडे यांच्या जे काही भेटी घडून आणल्या जात आहेत, हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांचं काय? त्याची चौकशी करण्याची गृहमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, परंतु त्यांचेच पक्षाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते आता बोलोमिलल घडवत आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चाललेला आहे. सर, दिल्लीमध्ये एक छेडछाडीची घटना समोर आली आहे त्याच्याबद्दल. ज्या पद्धतीनं ह्यांनी भारतीय जनता पक्षाने व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं पाहिजे होतं ते दिलं गेलेलं नाही. तुम्ही उत्तर प्रदेशमधली जी घटना पहा किंवा आता दिल्लीमध्ये झालेली घटना पहा, याच्या मागे निश्चितपणे पूर्णपणे गैरव्यवस्थापन आहे. ज्या पद्धतीनं कुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी होत असतो आणि त्यानंतर त्याचं महाकुंभ म्हणून तुम्ही लोकांसमोर मांडता आणि जगामध्ये काहीतरी अत्यंत काहीतरी वेगळंच काहीतरी घडतंय आणि ह्यांच्या राज्यामध्ये घडतंय आणि त्याचा उपयोग आपल्या राजकीय अजेंड्यासाठी केला जातोय. ह्याच्यामुळे या घटना घडलेल्या आहेत. अचानक एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी वाढली, तर ती गर्दी नियंत्रण करण्याची, त्याला योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणाची होती? ती यांची आहे. त्यामुळे हे जे काही मृत्यू झालेले आहेत ते उत्तर प्रदेशमधले असावेत तिथं गंगेच्या किनारी किंवा इथं, हे सगळं पाप हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये असेल त्यांचं आहे आणि त्यामुळे गंगेमध्ये देखील डुबकी मारून हे पाप त्यापूर्ण नष्ट होणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत त्याच्याबद्दल? निश्चितपणे विचारांचा कार्यकर्ता आहे. अनेक वर्ष जिल्हा परिषदेपासून ते विधिमंडळात असेल की संघटनेच्या विविध पदांवरती त्याने काम केलेलं आहे.
आणि एक विचारांचा पाईक व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती हा अध्यक्ष म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून केंद्रीय नेतृत्वाने दिलेला आहे. निश्चितपणे आज जी काही वैचारिक संघर्ष या देशामध्ये आहे तो केवळ भाजप आणि काँग्रेसमुळे नाही, संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरोधामधलं आहे. एक संविधानाचं रक्षण करणारे आहेत आणि एक संविधानावर आक्रमण करणारे आहेत. आणि यावेळेला ज्यावेळेला हा वैचारिक संघर्ष आहे त्यावेळेला विचारांचा कार्यकर्ता अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्या हातामध्ये ही धुरा दिलेली आहे. निश्चितपणे या लढाईमध्ये त्यांचं योगदान मोठं राहील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये चांगला लढा लढू शकू.